हॅलो नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. अहो, स्त्रीकडे अफाट शक्ती आहे. तुम्ही असा विचार करू नका फक्त शिक्षणामुळेच आता हल्लीचे मुलींना शिक्षण मिळते म्हणून त्यांना शक्ती मिळते. नाही, पूर्वीच्या बायकासुद्धा आता कालच्यातलीच मी एक कॉमेंट वाचून दाखवते. तुम्ही पण बघू शकता हवं ते. कालचे दुपारी 12चे व्हिडिओला आलेले आहे. आपल्या सबस्क्रायबर छायाताईंची कॉमेंट आहे. मी तुम्हाला मावशी बोललं की चालेल का? मी आता 45 वर्षाची आहे. माझी मुलं 2, एक सायन्स घेऊन शिक्षण पूर्ण केले तर दुसरा कॉमर्समध्ये शिक्षण पूर्ण केले. एक इंजिनियर झाला तर दुसरा CA झाला. मी मुलांना शिलाई काम करून शिक्षण दिले आहे. बघा, छायाताईने शिलाईचं शिक्षण शिलाई करून मुलांना शिक्षण दिलेलं आहे. मला खूप अभिमान वाटतो स्वतःवर आणि मुलांवर. आताही मी माझा वेळ शिलाई कामात चालवते. माझं शिक्षण फक्त 9वी झाले आणि लग्न झाले. मला खूप आवड होती शिक्षणाची, पण मला नाही जास्त शिक्षण घेता आले. म्हणून मी मुलांना चांगले शिक्षण दिले आणि मुलांनी पण जिद्दीने आणि मेहनतीने ते पूर्ण केले. हे बघा इथे इथे ॲक्च्युअली छायाताईंना त्यांना पण शिक्षणाची आवड होती, पण त्यांना शिक्षण घेता आलं नाही. म्हणताना ते मुलांना भरपूर आणि अहो काय परिस्थिती होती. स्वतः शिवून मुलांना मोठं केलं. एकाला इंजिनियर केलं, एकाला CA केलं. सलाम. म्हणून मला म्हणायचं आहे, स्त्रियांकडे अफाट शक्ती आहे. आत्तापर्यंत त्या शक्तीला बाहेर यायला आपण वावच दिलेलं नाही आहे. अहो, लोकांचं सोडा, आपल्याला स्वतःला त्याची जाणीव झालेली नाही. नो डाऊट आता शिक्षण आता मिळून तुम्ही म्हणाल आता काय मुली विमान चालवतात, रेल्वे चालवतात, मोठ्या पदांवर आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर्स आहेत, CA आहेत. हो, बरोबर आहे. आता त्यांना ॲटलिस्ट खूप चांगलं वातावरण तरी मिळालेलं आहे. पण पूर्वीच्या बायकासुद्धा मी आपले सबस्क्रायबर्सांचं एक्झाम्पल देते, म्हणजे आपल्या लोकांचं आपणच कौतुक करायला पाहिजे. नाही ते कोण करणार? त्यामुळे ह्या बघा ताई, किती ते मेहनत केली आणि मुलांना व्यवस्थित मोठं केलं. आज त्यांना अगदी काय खूप प्राऊड फील करत असणार त्या. स्वतः फक्त 9वी झालेलं आहे. तसं असताना मुलांना एकाला इंजिनियर बनवलं, एकाला CA बनवलं. म्हणून मला म्हणायचं आहे, स्त्रियांकडे भरपूर ताकद आहे, अफाट. फक्त आपण त्याला बाहेर यायला वाट करून द्यायला पाहिजे. अहो, आपले आवडीप्रमाणे तुम्ही काहीही निवडा. नाही ते काय होते हल्ली, हल्ली भरपूर शिक्षण घेतलेल्या मुलीसुद्धा सासरी जरा त्रास झाला म्हटलं की स्वतःचं जीवन संपवतात. अहो काय हे बघा, सासरच्या लोकांचं चुकलं असेल, पण तुमचं पण चुकलेत ना. एवढा त्रास होत असला तर तिथून बाहेर पडायचं, आपले पायावर उभं राहायचं. मूल बाळ असलं की त्याच्याकडे लक्ष देऊन त्याला मोठं करायचं. अशा कितीतरी बायका आहेत. अहो, आमच्याबरोबर असलेल्या एका टीचरांचं सांगते मी. नाव पण सांगते. काही हे कौतुकाचंच आहे, व्हिडिओ बघणारे नाही, सगळ्यांना बरेच लोकांना कळेल. तिचं नाव होतं आशा. दिसायला खूप चांगली शिक्षिका म्हणून आमच्या शाळेत लागली. मग लग्न झालं. लग्न होऊन 6 महिन्यात तिचा नवरा ॲक्सिडेंटनं गेला.
तेव्हा तिचे पोटातलं बाळ 2 महिन्याचं होतं, म्हणजे ती 2 महिन्याची प्रेग्नेंट होती. सगळ्या लोकांनी सांगितलं तिला एबॉर्ट करून टाक, अजून यंग आहे, दिसायला सुंदर आहे, सगळे गुण आहेत तिच्याकडे. ती म्हणाली नाही, माझे नवऱ्याची आठवण म्हणून मला पाहिजे. मग तिनं 9 महिन्यानंतर ते मुलाला जन्म दिला. नंतर त्याला भरपूर शिक्षण दिलं. आज तो इंजिनियर झाला आहे. ती पण रिटायर झाली आहे 4-5 वर्षापूर्वी. म्हणजे मला काय म्हणायचे, स्त्रियांकडे भरपूर शक्ती आहे. ती आपण आता ॲटलिस्ट नवीन वर्षात तरी प्रत्येकीनं ठरवायला पाहिजे, आता येणारे नवीन वर्षात मी खूप चांगलं करणार. प्रत्येक गोष्टीसाठी का तुम्ही रडत बसता? सासरी जरा त्रास झाला, सासूबाई असं म्हणतात, नवरा असा म्हणतो. अहो, तुमचं तुम्ही काय करता बघा ना. बिलकुल रडत बसायचं नाही. अहो, आयुष्यात चॅलेंजेस येतात, प्रत्येकाला येतात. मग त्याला तोंड देऊन आपण स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि आपले पायावर उभं राहायला पाहिजे. आपले बरोबर आपले कुटुंबाला वर आणायचं, आपले मुलाबाळांना वर आणायचं. हे सगळं आपण करायला पाहिजे. नाही ते काय करतो, काही कारणाशिवाय कितीतरी मुली नुसतंच एकाचं 4 करून जाऊन सांगायचं, माहेरी भांडणं लावायची. काय उपयोग त्याचा? तुमचं म्हणून काही चांगलं होते नाही. त्यामुळे स्वतःला काहीतरी डेव्हलप करा. अहो, आमच्या आजूबाजूला कितीतरी स्वयंपाक करणाऱ्या मोलकरीण मुली आहेत. त्या ही सगळे कामं करून स्वतःचं यूट्यूब चालवतात, व्यवस्थितपणे किती छान स्वच्छ चांगलं सगळं करतात. म्हणजे मला काय म्हणायचं आहे, आपण वीक नाही. स्त्रिया म्हणजे वीक आहोत असं नाही. आता पूर्वीचा काळ वेगळा होता. तेव्हा कसं नोकऱ्या वगैरे असं काही नव्हतं. पुरुष शेतात जायचे किंवा बाहेरची कामं, कष्टाची कामं करायची. मग मुलं तेव्हा काही आत्ताच्यासारखं 1-2 होती का, 5, 7, 8. त्यामुळे ते बायकांना मुलांना मोठं करायचं, घरातला करून हे तर त्यांचा दिवस जायचा. त्याच्याशिवाय गाई म्हशी म्हणा, दळप कांडण सगळं होतं. आत्ता आपण कितीतरी सुखी आहोत. आपल्याला दळावं लागत नाही, कांडावं लागत नाही, सगळं तयार आहे. आपली इवन लेवल ऑफ लिव्हिंगसुद्धा वाढलेली आहे. मुलं पण 1 किंवा 2 आहेत. त्यामुळे आपल्याला करण्यासारखं खूप आहे. त्याच्याशिवाय आपल्याला शिक्षण मिळालेलं आहे. त्यामुळे हे सगळेच आपण काहीतरी फायदा करून घ्यायला पाहिजे का नाही? का नुसतं नावं ठेवत बसायचं, सासू हे करते, नवरा लक्ष देत नाही आहे. बरेच तक्रारी आहेत माझ्याकडे. मी पुढे व्हिडिओ करीन होते आणि त्यांना पण उत्तर देणार आहे. पण पहिली गोष्ट, आपण लोकाला नावं ठेवून काहीही होत नाही. स्वतःला सुधारायची, स्वतःला बेटरमेंट करायचं आपले स्वतःचे हातात आहे. कुठल्याही गोष्टीला रडायचं नाही, बिलकुल रडत बसायचं नाही, रागराग करायचा नाही. स्वतःमध्ये काय गुण आहेत, काय प्लस पॉईंट्स आहेत हे बघायचं. शिक्षण असलं की वेल अँड गुड, तुम्ही बाहेरच्या नोकऱ्या आता हे करू शकता. नाही तरी आता छायाताई केले बघा. आणि एक मी तुम्हाला सांगू का, शिवणकामाला कुठलाही AI करणार नाही. हल्ली फॅशन डिझायनिंग म्हणतात त्याला. 12वी नंतर तुम्हाला ITIमध्ये पण 2 वर्षाचा कोर्स आहे. त्यामुळे ते खूप खूप स्काय इज द लिमिट, एवढं ते ताई आपल्याला पुढे आहे, वाव आहे का. म्हणजे हे AI काही कामं करणार नाही, हे आपल्याला करायला पाहिजे. आणि कायम हवं असलेलं काम आहे. स्वयंपाकाचं कसं कायम पाहिजे, तसंच कपड्याला ते हे कायम लागणारं काम आहे. आणि हल्ली काय झाले, हल्लीची मुलं, इवन टेलर लोकच आम्हाला सांगत होते, अहो आमची मुलं हे करत नाही हो, हे केलं की भरपूर पैसा आहे. पण त्यांची मुलं पण ME MTech वगैरे केलेली आहेत, पुढे ह्याला गेलेली आहेत.
त्यामुळे ह्या कामाला सुद्धा ज्यांना बाहेर जाता येत नाही किंवा शिक्षण कमी आहे ह्यांना सुद्धा शिवणकामसुद्धा एक अगदी मोठी वाट आहे फायदा करून घ्यायला. आणि स्त्रियांसाठी मी भरपूर व्हिडिओ बनवणार आहे. का म्हणजे आत्तापर्यंत सगळ्यांचं असं मत होतं बायका आहेत त्यांना काय येते काय कळते त्या काय करणार, असं काही नाही आहे. आज आता आपल्याला भरपूर गोष्टींचं खरं स्वरूप कळलेलं आहे. त्यामुळे छायाताई आणि एकदा तुम्हाला सॅल्यूट. आणि असं कोणी स्त्रियांचं असलं ते तुम्ही प्लीज कळवा. मी सांगते म्हणजे बाकीच्या स्त्रियांना पण एक काय म्हणेन मी एन्करेजमेंट मिळेल, त्यांचा पण कॉन्फिडन्स वाढेल. हॅव ए गुड डे.